बात करता हूं, क्या आपको लॉकडाउन चाहिए? लॉकडाउन चाहिए, हां या ना? अरे भाइयों और बहनों, आप जो कह रहे हैं, मेरी आवाज आप तक आ रही, लेकिन आपकी आवाज नहीं आ रही. नमस्कार. ऐकलंय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काय बोललंय ते? 8 दिवसाचा कालावधी मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे आणि त्यात सगळ्यांना सांगितलंय की कोरोनासाठीचे नियम पाळा. नियम पहिला आहे, गर्दी करू नका, सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग नोंदवू नका. नियम दुसरा आहे, मास्क वापरा. आणि नियम तिसरा आहे, हात धुत राहा. पण मुख्यमंत्री जे बोलत आहेत त्याच्यापेक्षा विपरीत काहीतरी महाराष्ट्रामध्ये घडत आहे. बरं, लोकांना लॉकडाऊन नको आहे, नक्कीच नको आहे. सामान्य माणसांचं कंबरडं मोडणारा लॉकडाऊन आता खरं तर कोणत्याच लोकांना नको आहे. पण महाराष्ट्राच्या मंत्र्यांना, विधानमंडळाच्या सदस्यांना हा लॉकडाऊन हवाय की काय असा प्रश्न पडतोय. बोलताना तर सगळेच म्हणतात की लॉकडाऊन नसावा आणि नियम पाळा. आता कोण काय म्हणतंय जरा बघूया. लोकांचंही कौतुक करतायत. त्यातला पहिला संवाद आपण ऐकणार आहोत, तो राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचा. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व तमाम जनतेस मी शुभेच्छा देतो व तसेच शासनाच्या आणि या कोरोनाच्या संकटामध्ये शासनाने जे काही निर्देशन दिले, जे काही आदेश दिले, जे काही सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्व महाराष्ट्राच्या जनतेला विनंती केली, त्या सर्वांनी त्याचा पालन केला. आणि या कोरोनाच्या संकटामध्येही साध्या पद्धतीने का होत नाही, परंतु तनापासून, मनापासून आणि आत्मा परमात्माला साक्षी ठेवून ही शिवजयंती सर्व शिवभक्त राज्यभर, देशभर साजरी करू लागले. मी या महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून सर्व जनतेचे आभार मानतो की त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचा तंतोतंत पालन केलं. राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे नियम पाळल्याबद्दल जनतेचं अभिनंदन करतायत आणि तेही नियम मोडून. म्हणजे त्यांच्या मुखावर मुखपट्टी दिसतच नाही आहे. बरं, हे सोडा. त्यांच्या मुलाचा वाढदिवस परवा साजरा झाला. दुसऱ्या मुलाचा. पहिला मुलगा नगरपालिकेचा उपाध्यक्ष आहे आणि दुसरा मुलगा आता लॉन्च होतोय. त्याचा वाढदिवस जंगी स्वरूपात साजरा झाला. अगदी केक भरवणं, लोक हजर असणं, स्टेजवरच एवढी तुफान गर्दी होती, पुढे तर किती आहे याचा अंदाज नको. असा वाढदिवस साजरा होत असताना किती लोकांच्या चेहऱ्यावर मास्क आहे जरा बघा. एकाही माणसानं मास्क घातलेला दिसत नाही आहे. स्वतः राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या चेहऱ्यावरती मास्क तुम्हाला दिसणार नाही. मुलाच्या चेहऱ्यावरती तर केक खायचा आहे म्हणून असणार नाही. बरं, जो उपनगराध्यक्ष आहे त्याही मुलाच्या तोंडावर मास्क तुम्हाला दिसणार नाही. कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर देखील मास्क तुम्हाला दिसत नाही. बरं, आता काही फोटो अब्दुल सत्तारांचे तुम्ही बघणार आहात, ज्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की अब्दुल सत्तार ज्या फोटोमध्ये तुम्हाला या मधल्या 2 दिवसाच्या कालावधीत दिसत आहेत, त्या एकाही फोटोत अब्दुल सत्तारांच्या चेहऱ्यावरती मास्क तुम्हाला दिसत नाही आहे. याचा अर्थ असा आहे की अब्दुल सत्तारांना लॉकडाऊन हवा आहे. याचा अर्थ असा आहे की अब्दुल सत्तारांना मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाशी काहीही देणं घेणं नाही आहे. बरं, एकटे अब्दुल सत्तार असे आहेत का? शिवसेनेचे अन्य लोकांची स्थिती काय ते जरा बघा. अशाच झालेल्या कार्यक्रमांमध्ये विधान परिषद सदस्य, औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे, जे शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हा प्रमुख देखील आहेत, माफ करा, संभाजीनगर जिल्हा प्रमुख देखील आहेत, त्या अंबादास दानवेंच्या कार्यक्रमांमधली स्थिती काय जरा बघा. औरंगाबाद शहरामध्ये पुंडलिक नगर किंवा अन्य भागात जे काही कार्यक्रम झाले त्याची छायाचित्र तुम्ही बघता आहात. त्यामध्ये बोलताना, लोकात वावरताना दानवे विनामास्कचे दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांनी सामान्य जनतेला तर आव्हान केलंय खरं, मास्क लावा तरच मी लॉकडाऊनचा विचार करेन. पण मुख्यमंत्र्यांचे शिलेदार कसं वागतायत ते तुमच्या लक्षात येत असेल. अशाच झालेल्या कार्यक्रमांची छायाचित्र तुम्हाला दाखवत आहोत, ज्यामध्ये एकाही ठिकाणी तुम्हाला अंबादास दानवे मास्क शिवाय दिसत आहेत. कुठेच मास्क लावलाय असं दिसत नाही. काही ठिकाणी त्यांनी लावलाय पण
बहुतांश ठिकाणी अंबादास दानवे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये विनामास्कचे दिसत आहेत. बरं, शहरातले दुसरे शिवसेनेचे आमदार, जे संभाजीनगर शहरातले दुसरे शिवसेनेचे आमदार जे आहेत संजय शिरसाट, त्यांची स्थिती काय आहे? तेही विनामास्कचे सार्वजनिक कार्यक्रमात वावरताना दिसत आहेत. अर्थात कार्यक्रमांवर बंदी येण्याच्या आधीचे हे कार्यक्रम असले तरी ही स्थिती तीच आहे. बरं, हे तिघं सोडून देऊ. शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री आहेत, म्हणजे वनमंत्री आहेत, ज्यांचं नाव तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे. वनमंत्री म्हटल्याबरोबर संजय राठोड, आणि संजय राठोड म्हटल्याबरोबर नुकतंच घडलेलं प्रकरण हेही तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. पोहरादेवी गडावर काय झालं? अक्षरशः तुफान गर्दी. समाजाच्या नेत्याला पाठिंबा देण्यासाठी समाजातला मोठा वर्ग गडावरती हजर झाला. पूजा चव्हाण प्रकरणातून सुटका व्हावी यासाठी देवाला साकडं घातलं गेलं. खरं तर या सरकारमधले हे तिसरे चौथे व्यक्ती आहेत ज्यांच्यावरती असे महिला अत्याचाराचे आरोप झालेले आहेत. चौकशी चालू आहे, सगळ्याच प्रकरणाची चौकशी चालू आहे, पण या चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही हेही सगळ्या जगाला ठाऊक आहे. कारण सरकार चौकशी करत आहे सरकारमधल्या माणसांची, त्यामुळे चौकशीत काही निष्पन्न होईल की नाही हा भाग वेगळा. आता यात समाजाची बदनामी होते हा एक नवा मुद्दा आला आहे. असो, पूजा चव्हाण प्रकरण, संजय राठोड त्यांचा सहभाग हा मुद्दा आपल्या चर्चेचा नाही आहे. पण जेव्हा पोहरादेवी गडावर संजय राठोड गेले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी जमा झालेली गर्दी आपण बघितलेली आहे, आणि या गर्दीत एकाच्याही चेहऱ्यावर मास्क तुम्हाला दिसत नाही आहे. संजय राठोड देखील शिवसेनेचे आहेत, संजय शिरसाट देखील शिवसेनेचे आहेत, अंबादास दानवे देखील शिवसेनेचे आहेत, आणि अब्दुल सत्तार देखील शिवसेनेचे आहेत. एक विधानसभेचे सदस्य आहेत, एक वरच्या सभागृहाचे म्हणजे विधान परिषदेचे सदस्य आहेत, दुसरे राज्यमंत्री आहेत, आणि तिसरे कॅबिनेट मंत्री आहेत. आणि उद्धव साहेब आव्हान करतायत सामान्य जनतेला, चेहऱ्यावर मास्क लावा, गर्दी टाळा, तरच मी लॉकडाऊन लावणार नाही. सामान्य जनता आक्रोश करते की आता लॉकडाऊन नको, हवं तर नियम पाळू. पण ज्या लोकांचे प्रतिनिधी म्हणून हे मंत्री मिळवतात, आमदार मिळवतात, त्या मंडळींची काय स्थिती आहे? ते मात्र कोणताही नियम पाळायला तयार नाहीत, आणि हे सत्ताधारी पक्षाचे आहेत. एकीकडं मुख्यमंत्री संवेदनशील पद्धतीनं मास्क लावला नाही तर कोरोनासाठी नियंत्रणात आणण्यासाठी म्हणून लॉकडाऊन लावावा लागेल असं म्हणतायत, आणि सामान्य जनतेला प्रश्न विचारतायत, बोला तुम्हाला लॉकडाऊन हवाय का? तुमचं उत्तर माझ्यापर्यंत पोहोचत नसलं तरीही तुम्ही मास्क लावताय का हे बघून उत्तर माझ्यापर्यंत पोहोचेल असं मुख्यमंत्री म्हणतायत. आणि सभागृहातले सदस्य ते मास्क वापरत नाहीत, मंत्रिमंडळातले सदस्य तेही मास्क वापरत नाहीत. म्हणजे या सत्ताधारी मंडळीतल्या लोकांना लॉकडाऊन हवाय का हाही प्रश्न पडतोय. बरं, लॉकडाऊन का हवाय? आत्ता जर 8 दिवसाचा लॉकडाऊन लागू केला तर आज तारीख आहे 23, म्हणजे उद्या किंवा परवापासून लॉकडाऊन लागू झाला, किंवा मुख्यमंत्र्यांच्या अल्टिमेटमच्या तारखेनंतर लॉकडाऊन लागू झाला, तर साहजिक आहे विधानसभेचं अधिवेशन लांबणीवर पडेल. या अधिवेशनासोबत विधानसभेच्या अध्यक्षांची निवड देखील लांबणीवर पडेल, आणि सरकार जातं की राहतं हा प्रश्नही वाचेल. मग हा लॉकडाऊन राजकीय दृष्ट्या एक खेळी तर नाही ना, हा जो प्रश्न मनसे विचारत आहे तो खरा वाटू लागतो. त्यामुळं हा वाढता कोरोना खरंच वाढतोय की टेस्ट वाढल्यामुळं तो वाढल्यासारखा दिसतोय? मध्यंतरी झालेली गारपीट, थंड हवा यामुळं अचानक हवामानात झालेला बदल लोकांची सर्दी खोकला वाढवतोय, आणि कदाचित हाच तर कोरोना नाही ना असा साधारणसा प्रश्न पडून जातो. अर्थात या सगळ्या चर्चा आहेत, या चर्चा खोट्या असतात. कोरोना खरंच वाढत असेल असं आपण प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं गृहीत धरूया, पण शंका तर मनात येऊन जातेच. जर सरकारचे नुमाइंदेच अशा बेजबाबदार पद्धतीनं वागत असतील आणि मुख्यमंत्र्यांचाच आदेश पाळत नसतील, विशेषतः सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेना पक्षाचे नेतेच जर मुख्यमंत्र्यांची सूचना पाळत नसतील, तर सामान्य जनता कशी पाळणार? उद्धव ठाकरेंना आमची विनंती आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आमची विनंती आहे की तुमच्या पक्षाचे सैनिकच तुमचा आदेश पाळताना दिसत नाही आहेत. जमलंच तर त्यांना आदेश पाळायला लावा, आणि लॉकडाऊन नावाचं भयंकर भूत
आमच्या मानगोटीवर टाकू नका. धन्यवाद.